बहिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण गेल्या 2 दिवसांपासून हप्त्याचं वितरण सुरू झाले आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, तुम्ही पाहू शकता हे मेसेजेस, ज्यामध्ये 15 तारखेला हप्त्याचं वितरण संध्याकाळी सुरू झालं होतं, जे शेवटच्या टप्प्यात होतं व लाडक्या बहिणींना 1500 रुपये मे महिन्याचे जे पैसे आहे ते सुद्धा मिळण्यास सुरुवात झाली आहे। आता बघा, हा पहिला टप्पा होता, ज्यामध्ये म्हणजे काय पहिला दिवस होता, शेवटचा टप्पा म्हणजे संध्याकाळी हे हप्त्याचं वितरण झालं, दुसऱ्या दिवशी हे सकाळच्या टप्प्यातच हप्त्याचं वितरण झालं। आता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झाले आहेत, पण मंत्री अदिती तटकरे यांची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती अपडेट काय असणार आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघूया। पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे। तर आज हप्त्याचं वितरण सुरू आहे का? तर अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाहीत। अनेक जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण झालं आहे, मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण अजूनही झालेलं नाही। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी वितरणाची प्रक्रिया सुरुवात झाली आहे। यावेळेस मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे, अनेक दिवसांपासून काही अपडेट येत नव्हती। तुम्हाला हे मान्य असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण अनेक दिवसांपासून कोणतीच जी काही अपडेट आहे किंवा जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिलांसाठी जे ऑफिशियल जे अनाउन्समेंट आहे ते होत नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रश्न होते की ही लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे का नाही। तर लक्षात घ्या, सर्व पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरुवात आहे। 2 ते 3 दिवस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे। आता तुम्ही बघू शकता की हे 2 ते 3 दिवस असणार आहे, म्हणजे आज आपण म्हणू शकतो की शेवटचा टप्पा असणार आहे। आज अजूनही पैशांचं वितरण सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। व आता आपण जिल्ह्यांनी माहिती बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण अजूनही सुरू आहे किंवा झालेलं आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले आहेत। बघा, मुंबई उपनगर असू द्या, मुंबई शहर असू द्या, ठाणे असू द्या, पालघर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव आहे, त्यानंतर इथे कोल्हापूर आहे, अहिल्यानगर आहे, हिंगोली आहे। अशा ठिकाणी काय झाले, अशा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता मुंबई शहर सुद्धा आहे, तिथे सुद्धा हप्त्याचं वितरण झालेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आज वितरण आहे ते मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। कारण 2 दिवस म्हणजे जे काल पहिल्या दिवशी खूप कमी प्रमाणात झालं होतं, म्हणजेच 15 तारखेला, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिवसभर वितरण सुरू होतं, पण मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले व ज्यांचे मार्च एप्रिल महिन्याचे पैसे रखडलेले होते त्या बहिणींचे देखील पैसे जमा झाले आहेत। तर तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिल मेचे पैसे जमा झाले का नाही नक्कीच सांगायचं आहे, कारण अजून सुद्धा अनेक लाडक्या बहिणी आहेत, जवळजवळ 60% लाडक्या बहिणी आहेत की मे महिन्याचे पैसे जमा झाले नाही। त्यामुळे आज हप्त्याचं वितरण सुरू आहे। तुम्हाला देखील पैसे जमा झाले का नाही मेसेज आला नसेल तर खाते तपासा। या संदर्भात काही अडचणी असू दे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला जर वाटत असेल की नक्कीच ही प्रक्रिया अजूनही पुढे चालू राहावी तर नक्कीच इथे कमेंट करून आपल्याला कळवायचं आहे। जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना शेअर करा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि अशाच पुढील लाडकी बहीण योजनेची माहिती असू दे किंवा सरकारी योजनेची माहिती असू द्या, नक्कीच इथे काय करायचं आहे, आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण 15 ते 20 जून पर्यंत इथं वितरण सुरू राहू शकते। 2 ते 3 दिवस आता सांगितलेलं आहे मंत्री अदिती तटकरे यांनी, पण गेल्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं होतं की अनेक दिवस हप्त्याचं वितरण सुरू होते म्हणून, आणि बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। धन्यवाद।